सुखासमाधानाच्या मंत्रात आपले सहर्ष स्वागत। सुखी आयुष्य जगता यावं ही जगणं कळायला लागल्यापासून प्रत्येकाची इच्छा असते, पण सुखाची व्याख्या मनुष्य परत्वे बदलत जाते। आयुष्यभर सुखाच्या सदऱ्याचा शोध घेत दुःखाचे घोट पचवत माणूस जगत राहतो। जीवनाच्या एका टप्प्यावर आल्यावर आपल्या लक्षात येतं की खूप काही मिळवायच्या नादात आपल्याजवळ असलेलंही आपण हरवून बसतो। सुखदुःखाचा लपंडाव सुरूच राहतो। म्हणूनच मृगजळासारख्या असणाऱ्या सुखाचा शोध काही काळ थांबून क्षणाक्षणाला मिळणारा आनंद जर आपण उपभोगत गेलो तर आनंदी आयुष्य आपल्याला जगता येईल। आनंदाची कल्पना प्रत्येकाची जरी वेगळी असली तरी मॉर्गन हाऊलेज यांच्या मताप्रमाणे तुम्हाला जे करायचे आहे, ज्याच्या बरोबर ते तुम्हाला करायचे आहे त्याच्या बरोबर करता येणे, जितका काळ ती गोष्ट करायची आहे तितका काळ करता येणे, यालाच आनंद म्हणता येईल। पण काय करायचे हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे। काय करायचे हे ठरवताना सारासार विचार करणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळं आपल्याला आनंद मिळण्याबरोबरच आपले शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक नुकसान तर होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। नाहीतर आनंदाच्या नादात आयुष्याची वाळवंट व्हायला वेळ लागत नाही। आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी पैसाच लागतो असं नाही, पण धकाधकीच्या आयुष्यात दुर्मिळ झालेला वेळ मात्र नक्कीच द्यावा लागतो। आपल्या आवडत्या चांगल्या छंदात स्वतःला गुंतवून घेतल्यास नक्कीच आनंद मिळतो, कारण ते काम करत असताना ना आपण भूतकाळातल्या न बदलता येणाऱ्या घटनांमध्ये रमतो, ना भविष्याची अकारण चिंता करतो। म्हणजेच वर्तमान क्षणाचा आनंद आपण उपभोगतो। आणि वर्तमानात व्यस्त आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपला इकिगाई शोधता आला पाहिजे। आपला इकिगाई म्हणजे काय बघूयात पुढच्या भागात। तोपर्यंत मनसोक्त जगा, आनंदी जगा। सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।